आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। गिरीश महाजन आता छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नाशिकमधील महायुतीच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आहेत आणि आता गिरीश महाजन हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना आज किंवा उद्यामध्ये उमेदवाराची घोषणा होईल असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता गिरीश महाजन हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। भुजबळ फार्म हाऊस या ठिकाणी गिरीश महाजन हे दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांची भेट झालेली आहे। छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। आपण लढणार नाही असं भुजबळांनी जाहीर केलंय आणि त्यानंतर आता गिरीश महाजन हे भुजबळांच्या भेटीसाठी पोहोचले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। चंदन, गिरीश महाजन आता भुजबळांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। सुरुवातीला शांतिगिरी महाराज यांचे जे भक्त आहेत ते भुजबळ यांच्या भेटीला आले होते। त्यानंतर भारती पवार यांनी आज सकाळी छगन भुजबळ यांची या ठिकाणी भुजबळ फार्मवर भेट घेतली आहे आणि आता स्वतः भाजपचे नेते गिरीश महाजन हे भुजबळ फार्म या ठिकाणी भुजबळांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। महायुतीच्या उमेदवाराचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम असला तरी भुजबळांचं नाशिकमधलं महत्व हे निश्चितपणे जास्त आहे आणि त्यामुळे आता भुजबळांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सक्रिय करून त्यांना या ठिकाणी मैदानात उतरवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या नेत्यांच्या वतीनं साकडं घातलं जात आहे। आज सकाळी भारती पवार यांनी भुजबळांना विनंती केली की त्यांनी या संपूर्ण प्रचारादरम्यान सक्रिय व्हावं आणि भाजपच्या भारती पवार यांना मदत करावी। त्यासोबतच गिरीश महाजन देखील आता भुजबळ फार्म या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये या ठिकाणी चर्चा आणि बैठकांचं सत्र जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि कुठेतरी भुजबळ यांना मानणारा जो संपूर्ण जिल्ह्यातला वर्ग आहे, जो मतदार आहे, त्या मतदाराला कुठेतरी भुजबळांनी आवाहन करावं आणि भुजबळांनी स्वतः या ठिकाणी या संपूर्ण प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होऊन महायुतीच्या उमेदवारांना मदत करावी, त्यांना या ठिकाणी जोश आणि जल्लोषासाठी या ठिकाणी ताकद द्यावी, अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती गिरीश महाजन व्यक्त करणार आहेत। आपण बघतोय की या दोन्ही नेत्यांसोबत भाजपचे अन्य पदाधिकारी देखील आहेत आणि या सगळ्या नेत्यांमध्ये आता जी बैठक होती त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आज किंवा उद्यामध्ये महायुतीचा उमेदवार घोषित केला जाईल, त्याची अधिकृत घोषणा केली जाईल आणि त्यानंतर पुढचे उरलेले जे काही 10-15 दिवस आहेत। नक्कीच चंदन, त्यामुळे आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।